नमस्कार, मी रेवती आणि आमची संपूर्ण सुप्रजाची टीम आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. आज 21 जून. आज सगळ्यात मोठा दिवस आणि अजून काय, आज आंतरराष्ट्रीय योग दिवस. आपले आदरणीय माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी 2015 साली आंतरराष्ट्रीय योग दिन हा 21 जून हा असावा असं जाहीर केलं. जागतिक योग दिनाला आता 10 वर्ष झाली. आयुष्यात सुखी समृद्धी होण्यासाठी आपली आचार, विचार, आहार या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. सर्वांसाठी योग. आता हा सर्वांसाठी म्हणजे कुणासाठी? तर सर्वांसाठी. सामान्य, असामान्य, उच्च, नीच सर्वांसाठी हा फायदेशीर आहे. त्याचे महत्त्व सर्वांना समजतं, पण फारच थोड्यांना ते उमजतं बरं का. हल्लीच्या या धावपळीच्या जीवन पद्धतीमध्ये या योगाला कुठे वेळ आहे? योग करायला वेळच कुठे आहे? असा सामान्य विचार प्रत्येकाच्या मनात येत असतो. पण ज्यांना ह्या योगचा अर्थ कळलाय ते सवड काढून केल्याशिवाय राहत नाहीत. योग म्हणजे जोडणे. शरीर, मन, बुद्धी हे आत्म्याशी जोडणे. व्यक्तीचे कुटुंबाशी, कुटुंबाचे समाजाशी, समाजाचे राष्ट्राशी, राष्ट्राचे सृष्टीशी जोडणे म्हणजे योग. योग म्हणजे नुसती शारीरिक कसरत का? का कोणता उपचार आहे हा? का योगायोगाने होणारा हा योग आहे? तर तसं काही नाही. योग ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. ते एक जीवन दर्शन आहे, जीवन पद्धती आहे. त्याला अखंड सरावाची आवश्यकता आहे. काय? की त्याला अखंड सरावाची आवश्यकता आहे. रोग झाल्यावर उपचार करण्यापेक्षा तो होऊच नये याची काळजी घेतली तर आपण सक्षम नाही का होणार? पतंजली ऋषींनी 6000 वर्षापूर्वी योगाची 196 सूत्र सांगितली आहेत आणि अष्टांग योग सांगितला आहे. हा अष्टांग योग म्हणजे 8 अंग असलेला योग. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, ध्यान आणि समाधी. आपल्या विचारांची आवर्तन म्हणजे वृत्ती कशी नियंत्रित करावी, म्हणजेच चित्तवृत्तीवर नियंत्रण, विचारांवर नियंत्रण, आपल्या मनांवर नियंत्रण, हे या सगळं 8 अंगात सांगितलेलं आहे. आजकालच्या या धकाधकीच्या जीवनात आसन, प्राणायाम ह्यालाही महत्त्व देणे गरजेचं आहे की नाही? प्रयत्नपूर्वक साधना करून प्राणावर, मनावर नियंत्रण मिळवणे किती हितकारक आहे हे तुम्ही अनुभवातूनच पहा बरं का. संवेदनाशील, खंबीर, प्रेरणादायी व्यक्तिमत्व विकास या योगामुळेच होतो बरं का. मानसिक, भावनिक, सामाजिक, बौद्धिक, वैचारिक, शारीरिक पातळी आपण समतोल ठेवू शकतो. अगदी 8 वर्षांपासून ते 80-90 वर्षांपर्यंत सर्वांनी याचा सराव करावा. माझ्या एक स्नेही आहेत, त्या 92 वर्षाच्या आहेत. तर त्या रोज योगासनं म्हणजे प्राणायाम वगैरे करतात. 2 जिने चढून त्या माझ्याकडे येऊ शकतात. एक आदर्श अशा त्या महिला आहेत. शरीर व मन सुखदायी अवस्थेत ठेवणे यामुळे किती शक्य होतं ते तुम्ही अनुभवातनं बघा बरं का. मी एक योग शिक्षिका म्हणून सर्वांना सांगू इच्छिते की प्रत्येकाने रोज शरीराला झेपतील अशी आसनं, प्राणायाम, मनाची शुद्धी सकाळी केल्याशिवाय आपला दिवस सुरू करू नये. मुलांच्या वाढत्या वयात काय काय फायदा होतो माहिती आहे का? स्मरणशक्ती वाढते, एकाग्रता वाढते, भावनांवर नियंत्रण ठेवता येतं, संतुलित वाढ होते, निरोगी व कार्यक्षम अशी मुलं तयार होतात. हल्ली आयुष्यात जरा स्थिरता आली की साधारण 40 नंतर वगैरे बायका काय करतात माहिती आहे का? जरा शारीरिक कुठे काहीतरी त्रास सुरू झाला की ह्या योगकडे वळतात. भरमसाठ पैसे देऊन जिम लावतात आणि त्या जिममधनं जरा थोडं बरं वाटायला, जरा वजन कमी झालं की तेही सोडून देतात. परंतु तितक्याच वेगाने परत त्या मूळ पदावर येतातच ना.
म्हणून ह्यात सातत्य पाहिजे. दुसरे काही नाही, एक झालं की दुसरं असं काहीतरी साधनं शोधत बसण्यापेक्षा मनापासून स्वानुभवातून मला असं तुम्हाला सांगावंसं वाटतंय की स्त्री पुरुषांनी सगळ्यांनीच वेळात वेळ काढून आपल्या शारीरिक मानसिक स्वास्थ्यासाठी जरूर जागरूक राहिलं पाहिजे. त्यात सातत्य ठेवलं पाहिजे. म्हणजे येणाऱ्या शारीरिक मानसिक कोणत्याही संकटांना आपण सामोरं जाऊ शकतो, नियंत्रण ठेवू शकतो, त्यांना पळवून लावू शकतो. भूतकाळाला महत्त्व न देता वर्तमान व भविष्याला महत्त्व द्या, असे मनापासून मला तुम्हाला सांगावंसं वाटतंय. आज 21 जूनला विविध शाळा ऑफिसं यामधून एक दिवसाचा हा दिन म्हणून साजरा केला जातो. परत दुसऱ्या दिवशी काही नाही असे होता कामा नये. गांभीर्याने पाहणे फार जरुरीचे आहे. काहीही झालं तरी ह्या अशा गोष्टीमध्ये सातत्य पाहिजे. म्हणजे आपली तब्येत आपल्या हातात राहते, आपले आरोग्य आपल्या हातात असं राहतं. त्यामुळे चला आजच्या एकच दिवस नाही बरं का, आजपासून रोज आपण योगासनं करू. आता हा योग म्हणजे तुम्हाला काय माहिती आहे का, की फक्त आसनं केली म्हणजे योग झाला का? नाही. योग म्हणजे तुम्ही समजा, एक तुम्हाला मी उदाहरण देते की तुम्ही रस्त्याने चाललेले आहात, पलीकडच्या बाजूला एक वयस्कर बाई किंवा पुरुष कोणीतरी रस्ता क्रॉस करण्यासाठी उभे आहेत, पण त्यांना ते जमत नाही आहे. अशा वेळेला तुम्ही स्वतः त्यांच्यापाशी जाऊन त्यांचा हात धरून रस्ता क्रॉस करून आणून देणं, त्यांना त्यांच्या मार्गावर सोडणं, हा सुद्धा एक योगच आहे हो. हा सुद्धा करणं किती महत्त्वाचं आहे. त्यामुळे शारीरिक बरोबर ह्या अशा गोष्टी सुद्धा करणं, सामाजिक, ह्याला सुद्धा खूप महत्त्व आहे. बघा, विचार करा की सातत्य ठेवणं आपल्याच हातात आहे. रोज आपली तब्येत आपल्या नियंत्रणात ठेवणं आपल्याच हातात आहे. कशाला डॉक्टर पाहिजे? कशाला आपण सांगू त्याप्रमाणे डॉक्टर आपल्याला औषधं देतात. डॉक्टरांना काय कळतं आपल्या अंतर्यामात काय झालंय? आपण सांगतो त्यांना की मला असं असं झालंय, मला असं असासाठी औषध द्या. ते तरी आपण परफेक्ट सांगतो का? माझ्या ना पोटात दुखतं आणि पोटात दुखता दुखता पाठीत पण माझ्या दुखतं. हे असं जेव्हा आपण सांगतो तेव्हा नेमकं काय होतं हे त्यांच्या आत्तापर्यंतच्या प्रॅक्टिसवरून डॉक्टर आपल्याला औषधं देतात, पण आपण सांगू त्याच्यावर ते देतात. त्यामुळे बघा, सर्व साधकांना माझी विनंती आहे की तुम्ही रोज आजपासून फिरायला जाणं, झेपतील तेवढी आसनं करणं, सामाजिक जबाबदारी पार पाडणं, ह्या गोष्टी करायला विसरू नका. आत्तापर्यंत तुम्ही केल्या असतील तर चांगलीच गोष्ट आहे, नसतील झाल्या तर आजपासून करायचा तुम्ही एक ठाम निश्चय करा की मी आजपासून या गोष्टी करणारच. बघा काय आंतरिक, आत्मिक, मानसिक समाधान यातनं मिळतं. शरीर तंदुरुस्त राहतं, मानसिक चांगलं तर आपण शारीरिक चांगले राहतो. हा अनुभव घ्या तुम्ही आणि मला सांगा तुम्हाला कसं वाटतं ते. आणि नक्की आजपासून काहीतरी तुम्ही निश्चय करायचा आहे. धन्यवाद.